तर धर्माची जी धार्मिक त्याच्याचं देवदर्शन होतं आणि देव पण टाकतो आणि म्हणून भारताची जी अर्थव्यवस्था आहे मोठ्या प्रमाणात आणि तुम्हाला माहिती असेल म्हणजे गेले 3 दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमधला 77वा जिल्हा घोषित करण्यात आला आहे प्रयागराज कुंभमेळा जिल्हा. त्या जिल्ह्याला ऑथॉराइजपणे हा पंतप्रधान आहे ऑथॉराइजपणे तिथे SSB असतील हेमंत त्रिवेदी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद अंतर्गत हिंदू हेल्पलाईन राष्ट्रीय महामंत्री 2025 14 जानेवारी मकर संक्रांती ते 2025 26 फेब्रुवारी महाशिवरात्र पूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये अलौकिक असा हा सोहळा महाकुंभ प्रयागमध्ये होतो आहे. प्रयागराजला महाकुंभ आहे. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदने गेल्या 6 महिन्यापासून तयारी करत असं नक्की केलं आहे की 1 कोटी लोकांना आपण सेवा द्यायची, भाविकांना सेवा द्यायची. असा अंदाज आहे ह्या वर्षी 40 ते 50 कोटी लोक तिथे येतील. पण 40 कोटी 50 कोटी लोकांना आपण काय, गव्हर्नमेंट काय आणि कोणी काय हे सेवा करू शकणार नाही. म्हणून सगळ्या सामाजिक संघटना, सगळ्या ज्या ज्या संघटना आहेत, हिंदुत्ववादी संघटना आहेत, भारत सरकार, UP सरकार यांच्या माध्यमातून हा विषय चालला आहे. आमचं लक्ष 1 कोटी हिंदू भाविकांना तिथे 24 तास चहा, फ्रीमध्ये जेवण, म्हणजे आपण त्याला भोजन भंडारा म्हणणार आहे. हा पूर्णपणे निःशुल्क असणार आहे. तिथे 1.5 लाख ब्लँकेटच्या माध्यमातून थंडीपासून बचाव असा विषय आहे. 1.5 लाख ब्लँकेटच्या माध्यमातून 40 लाख त्याचे लोक भाविकांची सेवा घेणार आहेत. हिंदू हेल्पलाईन डेस्क असणार आहे, सहायता केंद्र, फयापाया केंद्र, कोणाला कुठे जायचं आहे, कुठे यायचं आहे, कुठे कुंभस्थान आहे, कुठे घाट आहे, कुठे बसस्टँड आहे, असा विषय आहे. 50 व्हेकलची आम्हाला परमिशन मिळाली आहे कुंभस्थानावरती घेऊन येण्यासाठी. जे 6 किलोमीटर नो व्हेकल झोन आहे त्यासाठी 50 व्हेकलची परमिशन मिळाली आहे. वयोवृद्ध असतील, सिनियर सिटीजन आहेत, महिला आहेत, अपंग आहेत, या लोकांची ने-आण करण्यासाठी 50 व्हेकलची परमिशन मिळाली आहे. त्याबरोबर राहण्यासाठी आम्ही तिथे 2 प्रकारचे तंबू बनवले आहेत. VIP तंबू आहेत, साधे तंबू आहेत. तंबू जमिनीपासून 3 फूट उंच, वॉटरप्रूफ आणि थंडी प्रचंड असल्यामुळे असणारे तिथे इनबिल्ट हीटर. एका तंबूमध्ये 10 जण मुक्काम करतील आणि 3 दिवस आपण 10 लोकांच्या समूहाला आपण ते देणार आहोत. ज्या दिवशी येतील ते दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस आपण सगळ्यांनी त्या कुंभाला यावं अशी विनंती. जय श्रीराम. माझ्याबरोबर जगन्नाथजी जाधव, देवगिरी प्रांत अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, सुभाषभाई मोकरिया, राष्ट्रीय बजरंग दल देवगिरी प्रांत अध्यक्ष, विकासजी रेंगे, देवगिरी प्रांत संघटन मंत्री आणि सचिन राठोड, विभाग अध्यक्ष. आम्ही एवढं सगळ्या आपल्या समोर विषय मांडण्यासाठी आलो. धन्यवाद. संस्थापक आणि अध्यक्ष माननीय प्रवीणभाई टोकडिया यांनी सर्व भाविकांना आवाहन केले आहे की प्रयागराज येथे 14 जानेवारी ते 25 फेब्रुवारी 2025 या दरम्यान जो महाकुंभमेळा होणार आहे त्या मेळाव्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं. त्या कुंभमेळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेतर्फे 1 कोटी भाविकांची आम्ही सर्व प्रकारची तिथे व्यवस्था करणार आहोत आणि त्या व्यवस्थेसंबंधी आणि एकंदरीत कुंभमेळ्यासंबंधी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचं कार्य, बजरंग दलाचं कार्य यासंबंधी आज आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. आणि हिंदू धर्माचं संरक्षण व्हावं, हिंदू धर्माचा प्रचार प्रसार व्हावा, आपली जुनी संस्कृती जी आहे, महान संस्कृती, ती वृद्धिंगत व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना झालेली आहे. मी देवगिरी प्रांताचा अध्यक्ष म्हणून काम करतो. माझ्यासोबत आहेत हेमंत त्रिवेदी, ते हिंदू हेल्पलाईनचे महामंत्री आहेत, राष्ट्रीय महामंत्री आहेत.
प्रवीण दौगडे म्हणजे सुभाष मोहरिया जे आहेत ते देवगिरी प्रांताचे अध्यक्ष आहेत. अशा प्रकारचे आज आपण हे प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेले आहे. जिल्ह्यातून किती भाविक जाणार? जिल्ह्यातून आता आम्ही ते 150ची यादी तयार केलेली आहे. ते स्वयंसेवक असतील आणि अंदाजे 1000 भाविक जातील अशी म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यामधून आणि मराठवाड्यातून अंदाजे 5 ते 7,000 भाविक जातील अशी आम्हाला अपेक्षा आहे. देवगिरी प्रांतातून 10,000 भाविक जातील. त्याच्यासाठी काय रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे? रजिस्ट्रेशन केलं तर उत्तम होईल. म्हणजे तुमची व्यवस्था आम्हाला तिथे योग्य प्रकारे ठेवता येईल. रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही आहे, परंतु तिथे काही स्थानिक गरज लागली किंवा वेळेवर काही पण मदत लागू शकते त्या दृष्टीनं आपण रजिस्टर केलं म्हणजे आम्ही तुमची योग्य प्रकारे देखभाल करू शकू.